Hello students, after long time finally we are starting our first chapter, gravitation of science first of class 10th. So before wasting any time we start chapter. Okay, so our chapter name is gravitation, and here the points we have to study are given here. First point is gravitation, another is circular motion and centripetal force, third one is Kepler's law, fourth one is Newton's universal law of gravitation, fifth one is acceleration due to the gravitational force of the earth, then free fall, and finally escape velocity. So whatever we study in class 9th, we can recall something. Here are some questions in your book. We take these questions one by one. ठीक आहे, आपण इथे काही प्रश्न दिले आहेत, ते प्रश्न का घेऊ. त्या प्रश्नांद्वारे आपल्याला 9th क्लासचा थोडासा जो नॉलेज आहे तो आपल्याला रिकॉल करायचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. इथे म्हटलं आहे की जर एखाद्या वस्तूवर एखादा फोर्स ॲक्ट करत असेल तर त्या वस्तूवर त्याचे काय परिणाम होतात. तर जसं की आपण 9th क्लासमध्ये बघितलेलं आहे की एखादी वस्तू समजा ठेवलेली असेल, फॉर एक्झाम्पल की समजा मी इथे एक पेन ठेवलेला आहे आणि या पेनवर मी फोर्स अप्लाय जर करत असेल तर फोर्स अप्लाय केल्यामुळे आपल्याला दिसत आहे की या पेनची जी पोझिशन आहे ती चेंज होत आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की हा जो पेन आहे हा कशामध्ये जात आहे, मोशनमध्ये जात आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की व्हेन अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट देन that object goes into motion. Okay, then also when an object is already in motion, okay, समजा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, जसं तुम्ही फुटबॉल खेळता किंवा बॉल खेळता. समजा तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याकडे बॉल फेकला समजा, पण मधातच कोणीतरी त्या बॉलला पुश केलं तर आपल्याला दिसत आहे की तो बॉल त्या विद्यार्थ्याकडे न जाता दुसऱ्या दिशेला जातो. म्हणजे आपण म्हणू शकतो की फोर्स लावल्यामुळे एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शनसुद्धा आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट रिझल्ट्स इन मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्याचा रिझल्ट काय होतो की ऑब्जेक्ट्स मोशनमध्ये येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ऑब्जेक्टची डायरेक्शनसुद्धा आपण चेंज करू शकतो. तर आपण म्हणू शकतो की ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी किंवा ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करण्यासाठी होणे हा त्या फोर्सचा काय आहे, इफेक्ट आहे. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आहे बघा, व्हॉट टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. कोणकोणते प्रकारचे फोर्सेस आहेत जे आपल्याला माहीत आहेत. तर बघा आपल्याला माहीत आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, लहानपणापासून आपण ऐकून राहिलेलो आहोत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऐकलं आहे तुम्ही सर्वांनी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. देन आपण बघतो की दोन मॅग्नेट जेव्हा एकमेकांजवळ आपण घेऊन जातो तेव्हा ते मॅग्नेट अपोजिट पोल्स ऑफ मॅग्नेट आर अट्रॅक्ट्स टू इच अदर. तर हा सुद्धा एक फोर्स झाला. म्हणजे या फोर्सला, या अट्रॅक्शन फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणू, मॅग्नेटिक फोर्स म्हणू. ठीक आहे, देन आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फोर्स, इलेक्ट्रिसिटी. लहानपणापासून आपण बाउंड्रीला आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिक करंट लागतो. इलेक्ट्रिसिटीकडे जर ओले हात वगैरे लावले तर आपण अट्रॅक्ट होतो, चिपकतो ना त्याला. हा सुद्धा एक काय फोर्स आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक फोर्स म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे फ्रिक्शनल फोर्स, देन टेन्शन. ठीक आहे, अशा प्रकारे वेगवेगळे फोर्सेस आहेत जे आपण ज्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. मेकॅनिकल फोर्स. ठीक आहे, अशा पुष्कळ त्या सर्व फोर्सची तुम्हाला लिस्ट तयार करायची आहे. देन थर्ड क्वेश्चन जो आहे तो आहे, व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल तुम्हाला काय माहीत आहे ते असं विचारलं आहे. तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काय माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ नथिंग बट अट्रॅक्शन फोर्स. ठीक आहे, हा एक अट्रॅक्शन फोर्स आहे. कोणाद्वारे लावला जातो हा फोर्स. धिस फोर्स इज अप्लाइड बाय अर्थ. ठीक आहे, पृथ्वीद्वारे हा फोर्स लावला
जातो. कोणावर लावला जातो? ऑन अँड ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. ठीक आहे, अर्थवर असणाऱ्या सर्व ऑब्जेक्ट्सवर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीद्वारे लावला जातो. तर हे सर्व आपण याच्या आधी शिकलेलं आहे. आता आपण समोर बघू. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल आपण आणखी काय शिकलेलो आहोत बघा, की we have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. ठीक आहे, आताच आपण बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय एक अट्रॅक्शन फोर्स आहे आणि हा फोर्स जो आहे या फोर्सला युनिव्हर्सल फोर्स असं म्हटलं जाते, कारण की हा फोर्स अर्थवरील कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये फक्त कार्य करत नाही, तर हा युनिवर्समधील कोणत्याही दोन ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स आपल्याला पाहायला मिळतो. जसं फॉर एक्झाम्पल सन, मून, स्टार्स, प्लॅनेट्स है ना, कोणतेही दोन प्लॅनेट्स असतील किंवा मून आणि अर्थवरील एखादा ऑब्जेक्ट असेल, यामध्ये सुद्धा आपल्याला हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहायला मिळतो आणि म्हणून याला युनिव्हर्सल फोर्स असं सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे, तर आधी आपण पाहू की या फोर्सची सुरुवात कुठे झाली, कशा प्रकारे हा फोर्स इंट्रोड्यूस झाला. तर आपल्याला माहित आहे ग्रॅव्हिटेशनबद्दल की ॲज वी हॅव लर्न द फिनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयजॅक न्यूटन. ठीक आहे, ॲज द स्टोरी गोज ही डिस्कवर्ड द फोर्स बाय सीइंग अन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. ठीक आहे, जसं की आपल्याला माहीत आहे स्टोरी काय सांगते की एकदा ते एका ॲपलच्या झाडाखाली बसलेले होते आणि झाडाखाली बसले असताना ॲपल वरून खाली पडत होते. ठीक आहे, वरून खाली जेव्हा ॲपल पडले तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये असे विचार आला की ॲपल हा वरून खालीच का बरं पडत आहे ना, तो आडव्या दिशेने का बरं जात आहे किंवा वर का बरं नाही जात आहे, तो डायरेक्ट पृथ्वीवरच का पडत आहे. आणि यावर विचार करता 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 ते या फायनल डिसिजनवर पोचले किंवा या निष्कर्षावर पोचले की नक्कीच अर्थ जी आहे ती ॲपलला काय करत असणार, अट्रॅक्ट करत असणार. ही वंडर्ड वाय ऑल ॲपल्स फॉल वर्टिकली डाऊनवर्ड अँड नॉट ॲन अँगल टू द वर्टिकल. वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आले की ते वर्टिकली डाऊनवर्डच काय पडतात, ते असं वर्टिकल डाऊनवर्ड पडण्यापेक्षा ते आडव्या ओरिझॉन्टल दिशेने का बरं नाही जात किंवा ते अपवर्ड डायरेक्शननं का बरं नाही जात. ह्या सर्व प्रश्नांवर जेव्हा त्यांनी विचार केला तेव्हा आफ्टर मच थॉट, पुष्कळ विचार केल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये ही केम टू कंक्लुजन दॅट, ते एका कंक्लुजनवर आले की कोणता कंक्लुजन, दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ, की नक्कीच अर्थ ॲपलला काय करत असेल, स्वतःकडे अट्रॅक्ट करत असेल. अँड धिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचा आहे की हा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, ज्या फोर्सने अर्थ ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करत आहे, या फोर्सची डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. द डायरेक्शन from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple. जर आपण बघितलं की झाडावरील जो ॲपल आहे तो ॲपल जेव्हा खाली अर्थवर पडतो तर अर्थवर पडताना जी त्याची डायरेक्शन आहे ती कशी असते, वर्टिकल असते आणि म्हणून द ॲपल फॉल्स वर्टिकली डाऊनवर्ड आणि म्हणून ॲपल काय पडत असतो, खाली पडत असतो. इथे तुम्हाला एक डायग्राम दिली आहे बघा. या डायग्राममध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत असेल फॉलिंग ॲपल. ठीक आहे, इथे दिसत आहे तुम्हाला, इथे दिसत आहे की ॲपल कुठे आहे, या ठिकाणी आहे, तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे, या ठिकाणी ॲपल आहे आणि अर्थचा सेंटर कुठे आहे, इथे आहे. आणि आपण काय म्हणून राहिलो की अर्थ अट्रॅक्ट्स ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. ओके, अर्थवरील पृथ्वीवरील प्रत्येक ऑब्जेक्ट अर्थ काय करते, अट्रॅक्ट करते. कुठे अट्रॅक्ट करते, कोणाकडे अट्रॅक्ट करते टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सेंटरकडे स्वतःच्या सेंटरकडे ती काय करते, अट्रॅक्ट करते.
तर अशा प्रकारे हा ॲपल झाला, हा सेंटर झाला. ही जी डायरेक्शन आहे ही जर आपण बघितली ती कशी आहे, व्हर्टिकल आहे. जर आपण या पोझिशनमधून जर असं पाहायला गेलो बघा अशा प्रकारे, तर आपल्याला दिसेल की ही सरळ व्हर्टिकल लाईन दिसते. ठीक आहे, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की अर्थ अट्रॅक्ट्स ईच अँड एव्हरी ऑब्जेक्ट ऑन द अर्थ टुवर्ड्स इट्स सेंटर इन अ व्हर्टिकल डायरेक्शन. ओके, समजले एवढं? ठीक आहे. नंतर बघा समोर फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शोज an apple tree on the earth. The force on an apple on the tree is towards the center of the earth. आपल्याला माहिती आहे की ॲपलवर जो फोर्स कार्य करत आहे तो फोर्स, त्या फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, म्हणजेच काय, आता व्हर्टिकल आहे म्हणजेच कसं आहे बघा, अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ॲपल. या ॲपलची जर आपण पोझिशन बघितली, ठीक आहे, आणि हा जो सेंटर आहे इथून जर आपण अशा प्रकारे आडवी रेषा काढली तर आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, किंवा इथून आडवी रेषा काढली तर आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे की, ठीक आहे, की इथे काय तयार होतो, परपेंडिक्युलर तयार होतो. द फिगर आल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. आता बघा या डायग्राममध्ये आपल्याला आणखी एक दिसतंय की इथे ॲपल बघा, इथे ॲपल इथे आहे, मग बघा पुष्कळ सारे ॲपल्स लागले आहेत, दिसतंय तुम्हाला. आता अर्थचा सेंटर हाच आहे, या सेंटरपासून ही ॲपल, या ॲपलचा डिस्टन्स, नंतर याच्या सेंटरपासून आपण वेगवेगळ्या ॲपलच्या डिस्टन्स जर इथे पाहायला गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की प्रत्येक ॲपलचा डिस्टन्स हा अर्थपासून कसा आहे, वेगवेगळा आहे, डिफरंट आहे. ठीक आहे, हा जवळ आहे, मग हा दूर आहे, मग हा दूर आहे, मग हा दूर आहे, मग हा आणखी दूर आपल्याला दिसून राहिलेला आहे. ठीक, अशा प्रकारे सर्व ॲपल या अर्थच्या सेंटरपासून वेगवेगळ्या अंतरावर आहेत. ठीक आहे, मग इथे आपल्याला आणखी काय दिसतं आहे की इथे मून आहे. ठीक आहे, इथे काय एक मून आहे. मून आणि अर्थ बघा, आपल्याला इथे आणखी काय पोझिशन दिली आहे बघा, इथे द फिगर आल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून. ठीक आहे, अर्थ आणि मून मधला सुद्धा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही डायग्राम काय करत आहे, आपल्याला शो करत आहे. म्हणजे नक्कीच अर्थ आणि मून यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स कार्य करून राहिलेला आहे. ठीक आहे, मग समोर बघा काय म्हणत आहे इथे, द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. आता हे जे डिस्टन्स बघितले आहे हे अंदाजे घेतलेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. देन न्यूटन्स थॉट दॅट, न्यूटन्सला असं वाटलं की इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्ट्स ऑन ॲपल्स ऑन द ट्री ॲट अ डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, कॅन इट आल्सो ॲक्ट्स ऑन द ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ, लाईक फॉर एक्झाम्पल द मून. कॅन इट ॲक्ट्स ऑन द इवन फर्दर ऑब्जेक्ट्स लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. ठीक आहे, काय म्हणत आहे इथे की न्यूटनला असं वाटलं की झाडावरील ॲपल ह्या वेगवेगळ्या उंचीवर आहेत आणि तरीसुद्धा त्या अर्थकडे आकर्षित होऊन राहिलेल्या आहेत. ठीक आहे, तर असे ऑब्जेक्ट्स जे याहीपेक्षा जास्त हाईटवर आहेत, ठीक आहे, किंवा अर्थपासून खूप जास्त अंतरावर आहेत, ठीक आहे, जसे की मून आहे, सन आहे, वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत, मग हे सुद्धा या अर्थकडे अट्रॅक्ट होतात का? ज्याप्रमाणे ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट होतात त्याप्रमाणे हे सर्व ऑब्जेक्टसुद्धा अर्थकडे अट्रॅक्ट होतात का, असा विचार त्याच्या मनामध्ये आला. आणि या सर्वांवर त्याने जेव्हा शोध लावला तेव्हा त्याला असं दिसून आलं की याचा जो उत्तर आहे तो आहे यस. काय, यस. असे ऑब्जेक्ट्स जे ग्रेटर हाईट्सवर आहेत, असे ऑब्जेक्ट्स जे अर्थपासून खूप जास्त लांब अंतरावर आहेत, असे सर्वच ऑब्जेक्ट जसे की मून आहे, सन आहे, प्लॅनेट्स आहेत, हे सुद्धा अर्थकडे काय होत असतात, अट्रॅक्ट होत असतात. नंतर आपण बघू फोर्स अँड मोशन. फोर्स अँड मोशन. तर आपण बघितलेलं आहे की व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट्स देन व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दॅट. ओके, तर आपल्याला माहिती आहे की वी हॅव सीन दॅट अ फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ठीक आहे,
तर हे आपण बघितलं आहे. आता इथे तुम्हाला कॅन यू रिकॉल म्हणून दिलेलं आहे की व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन्स. तर न्यूटनचे जे लॉज आहेत मोशनबद्दलचे ते आपण 9th क्लासमध्ये स्टडी केलेले आहेत. हे लॉ तुम्हाला रिकॉल करायचे आहेत, त्यांना लिहायचं आहे. ठीक आहे. आणि यानंतर आपण समोरचा भाग बघूया नंतर. तर इथे आता तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे तुम्हाला इथे लिहायचं आहे.